महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 80% जागांवर तीनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती समोर आली। 20% पालकमंत्री पदाबाबत अद्यापही तिढा कायम दिसतोय। रायगड आणि कोल्हापूरवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। गडचिरोली आणि बीडचे पालकमंत्रीपद नेमकं कुणाला मिळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान संभाव्य पालकमंत्री पदाची यादी पुढारी न्यूजच्या हाती आलेली आहे, पाहूयात। तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद भाजप, ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे ही संभाव्य यादी आपण पाहतोय पालकमंत्रीपदाची। सातारा शिवेंद्रराजे भोसले, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, अमरावती चंद्रकांत पाटील, बुलढाणा संजय सावकारे, अकोला आकाश फुंडकर, पालघर गणेश नाईक, धुळे जयकुमार रावल, सिंधुदुर्ग नितेश राणे ही पालकमंत्री पदाची संभाव्य नावं आपण पाहू शकतोय। मंत्रिपद दिली गेली, पण मंत्री काम करतायत का? ठराविक सोडले तर तुम्हाला दिसतात का कुणी काम करताना? बरेच मंत्री नाराज आहेत की तुम्ही आम्हाला मंत्री केलं, कॅबिनेट मंत्री दिलं, राज्यमंत्री केलं, पण निधी नसणाऱ्या खात्याचं तुम्ही आम्हाला मंत्रिपद कशाला दिलं? आज खऱ्या अर्थाने राज्याला सुरळीत दिशेने आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याऐवजी तुम्ही आज भांडत बसलेला आहात। पालकमंत्री पद दिली गेली नाही, डीपीसीच्या बैठका तिथे झाल्या नाहीत का? कारण सगळ्यांना चांगला पैसा असणारी खाती आणि पद आणि पालकमंत्री पद पाहिजे। दुर्दैव असं की एवढं मॅन्डेट मिळून सुद्धा यांना निर्णय घेता येत नाही, म्हणजे कुठं ना कुठेतरी या सरकारमध्ये गडबड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। तुम्हाला खरं सांगू, म्हणजे निवडून आल्यानंतर सरकार बसलं, सरकारची जबाबदारी। मी पालकमंत्र्यांची एवढी चर्चा आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या पाहिजे। मी अनेक वर्ष सत्तेच्या जवळ राहिलेले आहे। आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे गेले 6 दशक राजकारणात आणि समाजकारणात आहे। ते एक नाही 4 वेळा मुख्यमंत्री राज्याचे होऊन गेले, केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिले, पण पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा ही खरंच कधी ऐकलेली नाही। त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं, म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्री पद झाले, अशी परिस्थिती झाली।